बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला 1891 मध्ये झाला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे त्यावेळेला इथं साताऱ्यामध्ये आले होते. आणि साताऱ्यामध्ये इथं बाजूलाच एक हायस्कूल आहे, शाळा आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रायमरी स्कूलमध्ये शिकण्यासाठी होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आई होत्या रुमाई, त्यांचा मृत्यू इथंच झाला होता. आणि या ठिकाणी भीमाईचं स्मारक आहे. स्मारक काय तिथं पूर्ण झालं नाही, पण त्या ठिकाणी भीमाईचं स्मारक किंवा भीमाईचं जे अंत्यसंस्कार झालेला होता, अरे तो भीमाईचं जे स्मारक आहे ते स्मारक भव्य दिवस होणं आवश्यक आहे. काही डीपी प्लॅनच्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांना आपण एकदा बोललेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सातारा जिल्ह्यातले आहेत, शेतकऱ्यांचे जे पुत्र आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये भीमाईचं भव्य दिवस स्मारक उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. जवळजवळ 300-400 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी भीमाईचं एक स्मारक चांगलं उभं राहतं. आजूबाजूला जी 2-4 एकर जागा आहे ती घ्यावी आणि बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या भीमाईचं भव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सातारा हे जे ठिकाण आहे हे साधा म्हणजे माझ्या भीमानी जिंदगीमध्ये पैशाची केली नाही कमाई, केली नाही कमाई, पण आमचं प्रेरणास्थान आहे भीमाई. भीमाईचा आशीर्वाद. भीमाईच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी होती, जगामध्ये त्यांची ख्याती होईल असं कधी त्यावेळेला सातारच्या लोकांना वाटलं नसेल. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत ज्ञानी पुरुष होते. बाबासाहेब आंबेडकर फक्त 21 वर्षाचे असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या स्कॉलरशिप होती. आपल्या सयाजी महाराजांच्या स्कॉलरशिप होती. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते. ते फक्त 21 वर्षाचे होते, पण आपल्या समाजाच्या बद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीची आस्था होती. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाच्या न्यायासाठी मला संघर्ष केला पाहिजे, मला अभ्यास केला पाहिजे, कारण मला जागं केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर रात जागत होते. 18 तास अभ्यास करणारा हा नौजवान तरुण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अशा पद्धतीचे कष्ट उपसलेले आहेत तुमच्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये आले नसते तर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याची नोकरी सोडली नसती तर आपलं काय झालं असतं काय सांगता येत नाही. आम्ही आज कुठे असतो हे सांगता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवत राहणार. संघर्षाची भूमिका घेत बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते, अनेक पुस्तकांचा अभ्यास करत होते. त्यांच्याजवळ लायब्ररी मोठी होती आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेची चिंता. घटना समितीने जरी संविधान बनवलेलं असलं तरी बंधू भगिनीनो बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. रात्र ते जागायचे. डॉक्टर सविता आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत असायच्या. जवळजवळ 8 वर्ष माईसाहेब आंबेडकर शेवटच्या काळामध्ये त्यांच्यासोबत राहिले.
आणि माईसाहेब आंबेडकर तशा पुतीच होत्या. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये झालेल्या दीक्षा समारंभामध्ये माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला होत्या, सोबत होत्या. त्या माई साहेबांना प्रचंड बदनाम करण्याचा प्रयत्न त्या काळातल्या नेत्यांनी केला होता. दलित पॅंथर ऑफ इंडियाच्या काळामध्ये, भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये माई साहेबांना आपण घेऊन फिरलो. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक आमच्या भगिनी, आमचे तरुण, आमचे वरून लोक माई साहेबांना बघण्यासाठी यायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करायचे आणि आम्हाला बाबासाहेबांना पाहता आलं नाही, पण आपण इथे आलेले आहात आणि म्हणून माईसाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रचंड आदर ठेवणारे अनेक लोक आम्हाला भेटायचे. माईसाहेब आंबेडकरांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका मी घेतलेली होती. माईसाहेबांना ज्या नेत्यांनी बदनाम केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांसारखा एवढा अवाढव्य विचार करणारा माणूस आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीच्या संबंधामध्ये मनामध्ये शंका ठेवणं योग्य नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांचा घात माईसाहेबांनी केला, अशा पद्धतीचा प्रचार त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. पण बंधू भगिनींनो, असं नव्हतं. माईसाहेबांना विचारायचो, माई आपण कुंकू का लावताय? बाबासाहेब आज नाहीत, हयात नाहीत आणि आपली परंपरा आहे की आपण आपला नवरा ऋतू पावल्यानंतर कुंकू लावणारी महिला आपल्याला दिसत नाही. त्या म्हणायच्या, मी बौद्ध आहे, मी बुद्धिस्ट आहे, माझ्या बौद्ध धर्मामध्ये अशा परंपरा नाही. आणि माईसाहेब आंबेडकर तरी ब्राह्मण असल्या तरी माईसाहेब आंबेडकर खऱ्या बुद्धिस्ट होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. अजून काही काळ बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर देशामध्ये असंख्य लोक बौद्ध होऊ शकले असते, झाले असते. लगेच 6 डिसेंबर आणि 14 ऑक्टोबर आणि 10 डिसेंबर 1 महिन्याचा कालावधी होता. बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्यात राहिले. अजून काही वर्षी बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्याचा उभा केला होता, त्याचा वटवृक्ष झाला असता. बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरच त्यांचं माफी झालं आणि रिपब्लिकन पक्ष हा नंतर स्थापन झाला 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये. तो पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला होतो. आज राजाभाऊ सर्वदे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली अशोक बापू गायकवाड याच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे. आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, शिवेंद्र राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. ते दोघे येणार होते पण काही अडचणीमुळे ते जर आले नसले. दोघांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याची भीमाईची ही भूमी आहे, त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, पहिली राजधानी सातारा होती, नंतर रायगड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिला. शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्र खडबडून जागा केला, देश खडबडून जागा केला. दिल्लीपासून पानिपत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जाऊन पोहोचले. मावळ्यांना घेऊन ते लढायचे, गनिमी काव्यानं ते लढायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढून मोगलांना पळू करून सोडलं होतं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचं काम त्याच वाघनखांनी केलेलं होतं. ती वाघनखं लंडनमध्ये आहे. ती वाघनखं साताऱ्यामध्ये आहे. जर कोणी एखाद्या अफजल खान जर समोर आला आणि माझ्या हातात ती नखं आली तर त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याच्या वेळी राहणार. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल, बाबासाहेबांचा अपमान करत असेल
तर त्यांचा पुतळा बाहेर काढण्याची आजी माझ्यामध्ये ताकद आहे. आम्ही गेल्या रवाड्याचे आम्ही लोक नाही. आम्ही गैरविधानाला बोलून देणारे लोक आम्ही आहोत. सत्ता असो की नसो पण संघर्ष करायचा, अन्याय विरुद्ध लढायचं. मला लढ म्हणताय, पण लढायला सांगितल्यानंतर तुम्ही लढलं पाहिजे. लढता कामा नये. लढायला सांगितलं तर लढलं पाहिजे, बसायला सांगितलं तर बसलं पाहिजे. ठीक आहे, मी काय उठामध्ये तुम्हाला लढायला लावणार नाही. ठीक आहे, आपल्याला पक्ष वाढवायचा. आपला पक्ष छोटा पक्ष आहे, गरिबांचा पक्ष आहे. कार्यकर्ते धावपळ करत येतात. गाडी कोणी मिळत नाही. गाडी एखादी करायची म्हटलं तर 2-4 हजार रुपये लागतात, 5,000 रुपये लागतात. मुंबईवर गाडी करायची असेल तर 15-20 हजार रुपये लागतात. एवढे पैसे आणायचे कुठे? पण ते पैसे आणायचे कुठून माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मी कुणाकडून पैसे आणत नाही. का आणत नाही तर मी कोणाला पैसे मागत नाही, कारण मला कुठे घेतच नाही. ठीक आहे, सांगायचं म्हणजे एवढाच आहे की आपल्यामध्ये तुझी ताकद असली पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे नाही आहे. चळवळीत काम करताना मी चळवळ सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे. माझ्याकडे काही पैसे होते, आता करत नाही. कपडे मात्र माझे चांगले असायचे. त्यानंतरच्या काळामध्ये कपडे माझे चांगले असायचे. कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो तर मला कपडे घेऊन द्यायचे. आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा राजा सर्वोदय आहे. म्हणजे सोलापूरमध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक त्याचे मित्र आहेत. एका मित्राला सांगितलं की ते हे घ्या, ते घ्या, एवढे कपडे घ्या, तेवढे कपडे घ्या. मग घ्या म्हणता तरी मी घेतो. कपड्यात विषय नाही आहे, पण ठीक आहे. आपण सर्वजण अत्यंत चांगल्या तळमळीनं काम करणारी लोक आहोत. सत्तेपर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या मिशनप्रमाणे. मतदानाच्या राजकारणामुळं काय फार विशेष मिळतंय असं नाही. माझ्या वर्गामध्ये कोणी काय बोलत असेल बोलू द्या. ज्यांना बोलायचं असेल त्यांना माझ्या वर्गामध्ये बोलू द्या. पण वेळ आली तर मला त्यांचं बोलू द्या. मी कुणाचे बोलत नाहीये. माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरापर्यंत पोचवायचा. माझं मिशन आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचा आरपीआय घेऊन जायचं, निळा झेंडा घेऊन जायचं. आणि नॉर्थ ईस्टमध्ये दलितांचं पर्सेंटेज अजिबात नसल्यासारखं आहे. त्या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ख्रिश्चन कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे. आपण लक्षद्वीपला गेला तर त्या ठिकाणी 70,000 फक्त त्याचं पॉप्युलेशन आहे. 70,000 फक्त. आणि 70,000 पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेचं मतदान 65,000 आहे. त्या ठिकाणी सगळे मुस्लिम आहेत. मुस्लिम आहेत म्हणजे त्या ट्रायबल आहे. टिपू सुलतान यांच्या काळामध्ये टिपू सुलतान ज्या ठिकाणी गेले त्यांचं त्या ठिकाणी राज्य होतं. आणि त्या ठिकाणी सगळे हिंदू नंतर मुस्लिम झाले. मुस्लिम समाज के बारे में मेरा कहना यह है कि मुस्लिम समाज में मतलब हमारे साथ रहने की आवश्यकता है. हम आपके खिलाफ नहीं है. नरेंद्र मोदी जी आपके खिलाफ नहीं है. एक तो मंडल कमीशन में जो 80% मुस्लिम कम्युनिटी आती है, आपको भी रिजर्वेशन मिलता है. दूसरा इकोनॉमिकल सेक्शन का जो 10% आरक्षण हमारे मोदी सरकार ने दिया है उसका भी आपको फायदा होता है. जो योजना मोदी जी ने लागू की है, जनधन योजना है, आवास योजना है, उज्ज्वला योजना है, आयुष्मान भारत योजना है, कई योजनाएं हैं. उस योजनाओं का फायदा मुस्लिम कम्युनिटी को भी होता है. ऐसा रूल नहीं कि भाई मुसलमान को नहीं देना है. लेकिन कांग्रेस वाले राहुल गांधी जी मोदी थोड़े ज्यादा एक्टिव बन गए हैं. क्योंकि मैं इतना बताना चाहता हूं कि राहुल गांधींची ज्या जागा निवडून आलेल्या आहेत, सुरुवातीला 42 जागा निवडून आल्या. 2014 मध्ये काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या.
19 मध्ये 52 जागा निवडून आल्या आणि आता 99 जागा निवडून आल्या आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा 240-241 आहे. या 3 निवडणुकीच्या जागांची बेरीज केली तर बीजेपीच्या जागा जास्त आहेत. त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आणि आता इथं ठीक आहे, तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या अभिनंदन तुमचं, पण तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली. पण मी तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनीनो, माझ्या बाबांचं संविधान कोणाला बदलता येणार नाही. जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नक्याने मी काय करेन मी तुम्हाला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार, आरक्षण काढणार. पण आमचा जय भीमवाला समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला तर याद राखा आमच्यासारखे कडू अवलादीचे लोक कोणी नाही. आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत. उद्या मरायचं आहे त्यावेळी आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, आमच्या बाबांसाठी वाटेल ते. आरपीआयचा वाघ आला, आरपीआयचा आला वाघ आणि आता आली तुला वाघ. अरे तुला बोलवायची आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाब. अरे तुला बोलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची भाग. आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्याजवळ आहे आग. आग उपायला मी कमी नाही. एकदा आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून देऊ शकतो, पण आम्हाला पेटवायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पेटवायला शिकवलं नाही, आम्हाला विजवायला शिकवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विजवायला शिकवलेलं आहे, पेटवायला शिकवलं नाही. पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो, पण नाही पेटवायचं आम्हाला कोणालाही पेटवायचं नाही. पेटणारी पेटू द्या त्यांना. आम्ही कोणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही. पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं. आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातीने आपल्याला सोबत आणायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे. या साताऱ्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 लाख महिलांचा, तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता शांततेने एकदम. आज माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज ठरवून जागा केलेला आहे. मराठा समाज मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आमची मागणी आहे. एकनाथ शिंदेच्या, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे. कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी आहे मंडल कमिशनचा. गरीब मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात आरक्षण मिळालेलं आहे, केंद्राचे कसे मिळवायचं बघूया. आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत राहिला तर आम्ही तुमच्यासोबत. तुम्ही आमच्यासोबत राहिला नाही तरी आम्ही तुमच्यासोबत. आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणून माननीय एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला, अजितदादा पवार यांच्या सरकारला एवढंच सांगणं आहे, माझा पक्ष आहे छोटा. माझा पक्ष आहे छोटा, पण तो काम करत नाही. खोटं काम आम्ही करत नाही. इमानदार लोक आहोत आम्ही.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांनी सगळी स्मारक झालेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये त्याने हे सगळं आठवत नव्हतं. आज राहुल गांधी बाबासाहेबांचं संविधानात पुस्तक सगळ्यांना दाखवत आहेत. सत्ता होती त्यावेळेला बाबासाहेबांचं हिंदू मिलचं स्मारक त्यांनी नाही केलं. 26 तारीखपूर रोडचं स्मारक त्यांनी नाही केलं. लंडनमध्ये घर विकत घेतलं 41 कोटी रुपयाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. मी तेवढ्या लोकांची होतो. जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला. आता अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. निकोबारमध्ये लवकरच बाबासाहेबांचा पुतळा उभा राहणार आहे. लक्षद्वीपमध्ये आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. त्यासाठी बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी आपली किशोर तपासे हे कक्कया समाजाचे होते, ढोल समाजाचे होते. अनेक वर्ष ते आपल्यासोबत राहिले. अण्णा वायदंडे मातंग समाजाचे आहेत ते आपल्यासोबत आहे. मातंग समाजाला माझं निवेदन आहे. रिपब्लिकन पक्ष आपला पक्ष आहे. बाबासाहेबांचा पक्ष, अण्णाभाऊंचा पक्ष, दौलत वस्तादांचा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुले विचाराचा पक्ष, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श ठेवणारा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे. मातंग समाजाने सुद्धा रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. धर्मकार समाज आहे, कक्कया समाज आहे, बाकीचे सगळे समाजाचे शेड्यूलकास्टचे लोक आहेत. सगळ्यांना माझं निवेदन आहे, या तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आपण मोठा पक्ष बनवूया. तुम्हाला एक सत्तेचा वाटा देऊ. तुमचा समाज आमच्यासोबत आला पाहिजे. कार्यकर्त्यांना निवेदन आहे की नक्की राजाभाऊंनी सांगितलं कोणाला काय मिळालं, ज्याला मिळालं नाही त्याला मिळेल. हळूहळू टप्प्याटप्प्यानं मिळेल. आमच्याकडे एकनाथ शिंदेजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी थोडं लक्ष द्यावं. माझ्यासोबत गोरगरीब कार्यकर्ते इंग्रजीसारखे माझ्या पाठीमागं फिरत असतात, माझ्यासोबत येत असतात, वाटेल ते काम करत असतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. सत्ता आपल्या हातामध्ये आहे. उद्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणायचं आहे. त्यासाठी दलित मतदारांची नितांत अशी आवश्यकता आहे. बौद्ध मतदारांची आवश्यकता आहे. आम्ही आहोत तुमच्यासोबत. आम्ही आहोत तुमच्यासोबत. नरेंद्र मोदींच्या सोबत आम्ही आहोत. या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये माझा पक्ष आहे. गट असतील आठवड्यामध्ये, पण माझा पक्ष वस्ती वस्तीमध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष द्या. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते यांनी म्हटलं तर ते नावं सगळ्यावर घेतलेलीच आहे. नावं सगळ्यांनी घेतलेलीच आहे. आता 1-2 लोकांची नावं घेतली सगळे माझ्याकडे आता मला बघतात. नंतर मला फोन करतात की साहेब घेतलं नाही. नावाचा विषय नाही. सगळे आपले कार्यकर्ते, सगळे स्टेट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडियाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. महिला कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या कमिटीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कामाला लागायचं आहे. महायुतीला सत्तेवर आणायचं आहे. ज्या रुपयाला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नंतर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. त्या निवडणुकीच्या तयारीला आपण लागायचं आहे. कुठं कुठं आपल्याला उभं राहायचं त्याच्यात आपण यादी तयार करायची आहे. आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जे आपले मित्र पक्ष आहे त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि म्हणून आपला मी फारसा वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांना परत जायचं आहे. असं सभाही आपली 21 तासामध्ये संपायला हवी. इतर पक्षांमध्ये एवढे पक्ष